अशा भुंकणाऱ्या कुत्र्यावर लक्ष द्यायला देखील मला वेळ नाही। आता महायुतीतले नेते एकमेकांचे अशा प्रकारे कपडे फाडू लागले आहेत, दम आणि धमकीची भाषा वापरू लागले आहेत। अरे दाऊद ही थकला माझ्यासमोर, तू किस झाड की पत्ती आहेस। नमस्कार। विधानसभा निवडणुकीचा मोठा धसका भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी घेतलेला असतानाच महायुतीतले अंतर्गत वाद सतत उफाळून येताना आपल्याला दिसतात। कधी अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात संघर्ष होतो, तर कधी एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार गटात एकमेकांना वाटेल तसं बोललं जात आहे। मधूनच एकनाथ शिंदे यांची सेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातही वाद भडकतोय। त्यामुळं महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं कितीही सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात सगळं काही वेगळं आणि टोकाचं घडताना दिसत आहे। विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि या महायुतीच्या घरात सगळेच एकमेकांना भांडत सुटलेत। आवाजवर निदान धुसफूस तरी होती, आता मात्र या वादाचा मोठा भडका उडाला आहे आणि महायुतीची गरज काही आम्हाला एकट्यालाच नाही अशी विधानं करण्यापर्यंत भारतीय जनता पक्ष गेलेला आहे। शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम आजवर नेहमीच महायुतीला धक्का देणारे विधाने आरोप करीत आलेले आहेत। त्यावरून अनेकदा संघर्ष झाला, वाद झाला, अर्थात पुन्हा तो मजबुरी म्हणून मिटवण्यात आला। आता मात्र महायुतीत नेते मंडळी भांडून राहणं किंवा एकमेकावर टीका करण्यापर्यंत थांबेनात, तर एकमेकांचे वस्त्रहरण करू लागलेले आहेत। अहो पुरते कपडे फाडण्याचं काम सुरू झालं आहे। महायुतीतल्याच नेत्यांचे आता कपडे फाडताना आहे आणि महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे। राज्याचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात आता चांगलीच जुंपलेले आहे। रामदास कदम यांनी मंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यानंतर घणाघाती हल्लाही चढवलेला आहे। रवींद्र चव्हाण यांची अवकात काय, मला आव्हान देण्यापेक्षा मुंबई गोवा महामार्ग करून घे, तू कुचकामी आहेस। गेल्या वर्षी तू शब्द दिला होता गणपती उत्सवात कोणती अडचण येणार नाही असं म्हटलं होतं, आणि त्याचं काय झालं? मुद्द्यावर बोल, रस्त्यावरच्या गुंडासारखं बोलू नको। हिम्मत असेल तर मुंबई गोवा रस्त्यासाठी काय करणार आहे ते बोल ना। अरे दाऊद ही थकला माझ्यासमोर, तू किस झाड की पत्ती आहेस। असा घणाघाती हल्लाच रामदास कदम यांनी चढवला। आता हे मंत्री रवींद्र चव्हाण, पण त्यांनी भाषेचा कुठलाही मुलाहिजा बाळगलेला नाही। रवींद्र चव्हाण वेडा झाला आहे, मी दाऊदला घाबरत नाही तर रवींद्र चव्हाण कोण आहेत? रवींद्र चव्हाण यांनी काहीही विकास कामं केलेले नाही। रवींद्र चव्हाण यांना युती तोडायची आहे। रवींद्र चव्हाण युतीच्या आमदारांना मदत करीत नाहीत असा आरोप देखील रामदास कदम यांनी केला। आता रामदास कदम हे महायुतीतले म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटातले ज्येष्ठ नेते, आता त्यांचीच भाषा अशी सुरू झाली। रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्यासाठी त्यांची तेवढी अवकात नाही आहे। रामदास कदमाचं थोबाड फोडायला त्याला 100 जन्म घ्यावे लागतील, त्यांना माहीत नाही, अजून त्याला कल्पना नाही याची। हा कानफटीत देण्याच्या गोष्टी करतो, याची अवकात आहे काय? अशी माणसं भरपूर पाहिली। तो भौंकनेवाला कुत्ता कभी काटता नाही याची मला जाणीव आहे। अशा भुंकणाऱ्या कुत्र्यावर लक्ष द्यायला देखील मला वेळ नाही। त्यांनी कोणत्या रस्त्यावर कुठं आणि किती वाजता यायचं हे मला सांगावं, तिथं यायला मी तयार आहे। तू एका बापाचा असशील तर तिथं येऊन दाखव, तुझं आव्हान स्वीकारायला मी तयार आहे, असं आव्हानच रामदास कदम यांनी दिलं। अहो काय हे महायुतीचं एकत्र घर म्हणे, आणि काय ही भाषा? फक्त चमकोगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मारण्यापेक्षा काम झालं पाहिजे। अनेक पूल असे आहेत की ते झाले नाहीत, रस्ते झाले नाहीत, खड्ड्यामय रस्ता आहे। नुसता पाहणी दौरा कशासाठी? देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांचा राजीनामा घेतला पाहिजे। हा कुचकामी मंत्री आहे हे मी युतीत असतानाही डायरेक्ट सांगतोय, असं देखील रामदास कदम म्हणाले। दरम्यान रवींद्र चव्हाण हे देखील गप्प राहिले नाहीत। मलाही बोलायला येतं, बोलायला समोरासमोर या, कोणीही वाचवायला राहणार नाही। अहो एवढं लक्षात ठेवा, कशा भाषेत बोलतात ते देखील दाखवून देतो। रवींद्र चव्हाण आहे मी, रवींद्र चव्हाणासारखंच उत्तर देऊ शकतो।
पण मी युती धर्म पाळतो, पण याचा अर्थ असा नाही की कुणी काहीही बोललं तरी मी ऐकून घेईन. तोंड सांभाळून बोला, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच मंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदमांना दिला. आता या दोघांची भांडणं टोकाला जात असतानाच भारतीय जनता पक्षही आक्रमक झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी तर थेट रामदास कदम यांचे घोटाळे उघड करण्याचा दम दिला आहे. आता एवढं सगळं होतं आहे म्हटल्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर कसे गप्प बसतील हो? आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाच. भारतीय जनता पक्षाच्या संयमाला दुबळेपणा समजू नका. महायुतीची गरज एकट्या भाजपाला नाही, असा सज्जड इशाराच त्यांनी देऊन टाकला. म्हणजे आता हे महायुतीमध्ये हादरे बसू लागले आहेत असं दिसायला लागलं नाही हे सगळं. रामदास कदम यांना काही समस्या असेल तर त्यांनी त्या चार भिंतीच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडायला पाहिजे होते. पण त्यांचा स्वभाव हा खळबळजनक बोलण्याचाच आहे. महायुतीचा धर्म हा पाळलाच गेला पाहिजे, अन्यथा अरेला कारे असं आम्हालाही करता येतं, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला. अगदी त्यांनी या शब्दात रामदास कदम यांच्यावर हल्ला बोलच केलेला आहे. लोकसभेत शिवसेनेला मिळालेल्या विजयाची आठवण करून देत प्रवीण दरेकर काय म्हणाले पहा. रत्नागिरीत आमचे 3 आमदार आहेत. ठाण्यात नरेश मस्केंना आमच्या पक्षानं खासदार केलं आहे. रवींद्र वायकर यांना आमच्या लोकांनी विजयी केलं आहे. नाशिकची सीट देखील आम्ही शिंदे गटाला दिलेली आहे. तुम्ही जर उणीधुणी काढत असाल तर आम्हीही तयार आहोत, पण सध्या महायुतीची गरज सर्वांना आहे. एवढं चांगलं वातावरण असताना उगाच मिठाचा खडा टाकू नका, कारण महायुती फक्त भाजपची गरज नाही, आमचे कार्यकर्तेही मनावर दगड ठेवून महायुतीत लढत आहेत, अशी खंत देखील प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. म्हणजे बघा, भाजपा अजूनही म्हणते मनावर दगड ठेवून आम्ही महायुतीत आहोत. अहो, हे विधान वाटतं तेवढं साधं सोपं नक्कीच नाही. आतमध्ये जी काही खदखद सुरू आहे ना, त्या अवस्थेतून हे सगळं बाहेर येतं आहे. हे जे शब्द येत आहेत त्यांच्या मनातले सगळे भावना हे शब्द व्यक्त करू लागले आहेत. अहो, हे सगळं दरेकर यांच्या मार्फत यांच्यापर्यंत नाही थांबलं, देवेंद्र फडणवीस यांनाही यात उडी घ्यावी लागली आहे. अर्थात त्यांनी संयमानं पण बरंच काही सांगून टाकलं आहे, पण गर्भित इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. रामदास कदम हे वारंवार अशा पद्धतीनं टोकाचं बोलतात, त्यामुळं आमची मनही दुखावली जातात. शेवटी आम्हीही माणसंच आहोत. त्यांच्या विधानाला उत्तरादाखल बोलताना आम्हालाही 50 गोष्टी बोलता येतील, पण जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाला वारंवार अशा प्रकारचं बोलणं आम्हाला मान्य नाही. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेल, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना देखील आता हे सहन होत नाही असंच दिसतंय. एकंदर महायुतीतलं सगळं काही राजकारण प्रचंड गुदमरलेलं दिसतंय. तोंड दाबून सगळेच बुक्क्याचा मार खाताना दिसत आहेत. मजबुरी म्हणून हे सगळे एकत्र आहेत, पण मजबुरीची नाती अधिक काळ टिकत नसतात, हे तर सगळ्यांना माहीत आहे. आता महायुतीतले नेते एकमेकांचे अशा प्रकारे कपडे फाडू लागले आहेत, दम आणि धमकीची भाषा वापरू लागले आहेत. पुढं काय होईल असं तुम्हाला वाटतं? तुमची मतं मांडा. आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.